नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जिला अनेक अनुभवी शेतकरी काळं सोनं असं म्हणतात. हे आहे समुद्री शेवाळ अर्क म्हणजेच सीवीड एक्स्ट्रॅक्ट. हे एक असं शक्तिशाली जैविक उत्तेजक आहे जे आपल्या आधुनिक शेतीमध्ये अक्षरशः क्रांती घडवत आहे. आता हे लक्षात घ्या, हे फक्त एक साधंसुधं खत नाहीये, तर पिकांसाठीचे एक संपूर्ण आरोग्य टॉनिक आहे, जे झाडांना फक्त वरून नाही तर आतून मजबूत बनवतं, जमिनीची सुपीकता वाढवतं आणि पिकाला कोणत्याही प्रकारच्या ताणतणावाचा सामना करण्यासाठी तयार करतं. चला तर मग समुद्राच्या पोटातून आलेल्या या खजिन्याच्या विज्ञानात आणखी खोलवर जाऊया आणि त्याचं नेमकं रहस्य काय आहे ते उलगडूया. या माहितीच्या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की हे समुद्री शैवाल अर्क म्हणजे नक्की काय असतं. मग ते कुठून येतं, त्याचे स्रोत कोणते आहेत. त्यानंतर ते आपल्या झाडांवर जैविकदृष्ट्या नेमकं कसं काम करतं, यामागची जादू काय आहे ते पाहू. त्याचे वनस्पती आणि आपल्या जमिनीला नेमके काय फायदे होतात, ते कधी आणि कसे वापरायचे म्हणजे त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळेल. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजारात मिळणाऱ्या बनावट उत्पादनांपासून स्वतःला कसं वाचवायचं हे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागाकडे. समुद्री शैवाल अर्क म्हणजे काय आणि हे बाजारात मिळणाऱ्या आपल्या नेहमीच्या खतांपेक्षा इतकं वेगळं का आणि कसं आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. समुद्री शैवाल अर्क हे एक बायोस्टिम्युलंट आहे. म्हणजे काय, तर हे एक जैविक उत्तेजक आहे. हा फरक समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊ. आपण जी NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियमची खतं वापरतो ती पिकांना थेट अन्न पुरवतात, म्हणजे जसं आपण जेवण करतो तसं. पण समुद्री शैवाल अर्क पिकाला थेट जेवण देत नाही, तर ते पिकाची भूक वाढवतं आणि त्याची पचनसंस्था सुधारतं. ते वनस्पतीच्या आतल्या जैविक प्रक्रिया उत्तेजित करतं, जमिनीचा पोत सुधारतं आणि पिकांची नैसर्गिक वाढीची क्षमता वाढवून त्यांना कोणत्याही पर्यावरणीय ताणतणावाचा सामना करण्यासाठी सक्षम बनवतं. म्हणजे हा एका समस्येवरचा तात्पुरता उपाय नाहीये, तर पिकाच्या सर्वांगीण आरोग्यासाठीचा एक नैसर्गिक आणि कायमस्वरूपी उपाय आहे. आता ही जी संख्या दिसतेय ना, 40 पेक्षा जास्त, ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. एका चांगल्या प्रतीच्या उच्च गुणवत्तेच्या समुद्री शैवाल अर्कामध्ये 40 पेक्षा जास्त प्रकारचे सूक्ष्म पोषक तत्व, खनिज आणि नैसर्गिक हार्मोन्स असतात. यात फक्त NPK नसतं, तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन यांसारखी अत्यंत गरजेची सूक्ष्म अन्नद्रव्य आणि ऑक्झिन्स, सायटोकायनेन्स, जिबरेलिन्स यांसारखी नैसर्गिक वाढ संप्रेरकही असतात. आता ऑक्झिन्स काय करतात, तर ते मुळांची वाढ करतात. सायटोकायनेस पेशी विभाजनाला आणि फुटव्यांना चालना देतात. हे सगळे घटक एकत्र मिळून झाडाच्या प्रत्येक अवस्थेत म्हणजे वाढीपासून ते फळधारणेपर्यंत त्याला मदत करतात. आणि याच समृद्ध आणि गुंतागुंतीच्या पोषण प्रोफाईलमुळे ते इतकं प्रभावी ठरतं. तर मग इतकं शक्तिशाली असलेलं हे शैवाल येतं तरी कुठून? जगभरात हजारो प्रकारची समुद्री शैवालं आहेत, पण आपल्या शेतीसाठी प्रामुख्याने फक्त 2 प्रकार वापरले जातात. आणि एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे की जे शैवाल जितक्या जास्त कठीण आणि टोकाच्या परिस्थितीत वाढतं, तितकेच जास्त प्रभावी गुणधर्म त्याच्या अर्कात उतरतात. त्यामुळे ते कोणत्या समुद्रातून आलं आहे यावर त्याची गुणवत्ता आणि त्याची परिणामकारकता अवलंबून असते. इथे तुम्हाला 2 मुख्य प्रकार दिसतात. पहिला आहे ॲस्कोफायलम नोडोसम. हे एक तपकिरी शैवाल आहे जे उत्तर अटलांटिक महासागराच्या बर्फाळ आणि अतिशय खारट पाण्यात वाढतं. आता विचार करा, इतक्या टोकाच्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी ते स्वतःच्या आत नैसर्गिकरित्या काही तणाव विरोधी संयुग म्हणजे अँटी स्ट्रेस कंपाऊंड्स तयार करतं. आणि याचमुळे यापासून बनलेला अर्क पिकांना कोणत्याही प्रकारच्या जैविक किंवा अजैविक तणाचा सामना करायला मदत करतो, जसं की अति थंडी, जास्त उष्णता किंवा पाण्याची कमतरता. हा प्रकार सहसा बाहेरून आयात केला जातो, त्यामुळे तो साहजिकच थोडा महाग असतो. दुसरा प्रकार आहे कप्पा फिकस ॲल्वारेझी. हे लाल तपकिरी शैवाल भारताच्या दक्षिण-पूर्व किनाऱ्यावरच्या उबदार पाण्यात आढळतं. आपल्या देशात बनणारी बहुतेक उत्पादनं जसं की IFFCचं सागरिका यासाठी याचाच वापर होतो. हे देशातच उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी अधिक किफायतशीर ठरतं आणि आपल्या भारतीय वातावरणासाठी ते अधिक अनुकूल मानलं जातं. ठीक आहे, चला आता याच्या विज्ञानात आणखी खोलवर जाऊया. हे समुद्री शैवाल अर्क पिकांवर इतके चमत्कारी परिणाम नक्की करतं तरी कसं? यामागे कोणतीही जादू नाही, तर एक ठोस विज्ञान आहे.
ते फक्त वरवर काम करत नाही, तर झाडांच्या जैविक प्रणालीमध्ये आत जाऊन त्यांना मुळापासून मजबूत बनवतं. समुद्री शैवाल अर्काची कार्यपद्धती मुख्यत्वे 3 जैविक मार्गाने चालते. पहिलं, ते झाडांमधले नैसर्गिक वाढ संप्रेरक म्हणजे हार्मोन्स त्यांना उत्तेजित करतं. दुसरा, जमिनीत अडकून पडलेल्या पोषक तत्वांना मोकळं करून झाडांना उपलब्ध करून देतं. आणि तिसरं, ते झाडाची प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणजेच सूर्यप्रकाशातून अन्न बनवण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनवतं. आता आपण या प्रत्येक पायरीला जरा सविस्तरपणे समजून घेऊया. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची क्रिया होते ती मुळांवर. समुद्री शैवाल अर्कामध्ये ऑक्झेन्स नावाचं एक नैसर्गिक संप्रेरक असतं, जे पेशींच्या विस्तारासाठी जबाबदार असतं. जेव्हा आपण हे जमिनीला देतो तेव्हा ते एक प्रकारे रूट एक्सप्लोजन घडवून आणतं, म्हणजे अक्षरशः मुळांचा स्फोट. झाडांच्या पांढऱ्या तंतुमय मुळांची संख्या आणि लांबी झपाट्याने वाढायला लागते. आणि जितकी जास्त पांढरी मुळं तितकं जास्त क्षेत्र झाडाला पाणी आणि पोषक तत्व शोषून घेण्यासाठी मिळतं. यामुळे झाडाचा पाया मजबूत होतो आणि ते जमिनीत खोलवरची आधताही सहज खेचू शकतं. आता दुसरी जादू पाहूया, जिला विज्ञानाच्या भाषेत चिलेटिंग इफेक्ट म्हणतात. आता हे काय आहे? आपल्या जमिनीमध्ये अनेकदा फॉस्फरस आणि झिंकसारखी महत्त्वाची पोषक तत्व भरपूर प्रमाणात असूनही ती अशा रासायनिक स्वरूपात लॉक किंवा अडकलेली असतात की झाडं त्यांना घेऊच शकत नाहीत. समुद्री शैवाल अर्कामध्ये अल्जिनिक ॲसिड नावाचा एक नैसर्गिक घटक असतो. हा घटक एका चुंबकाप्रमाणे काम करतो. तो या अडकलेल्या पोषक तत्वांना पकडतो, त्यांच्या रासायनिक स्वरूपात बदल घडवतो आणि त्यांना झाडाच्या मुळांसाठी उपलब्ध करून देतो. सोप्या भाषेत सांगायचं तर, तुम्ही आधी दिलेल्या खतांचा जो भाग जमिनीत तसाच पडून वाया जात होता, त्याला हे पुन्हा कामाला लावतं. यामुळे तुमच्या इतर खतांची कार्यक्षमता वाढते आणि वाया जाणारा पैसाही वाचतो. आता याच्या थेट फायद्यांबद्दल बोलूया. समुद्री शैवाल अर्क फक्त वाढीला चालना देत नाही, तर ते पिकांना एक प्रकारे संरक्षण कवच पुरवतं आणि त्याचवेळी आपल्या जमिनीचं आरोग्यही सुधारतं. हे पिकांसाठी एका स्ट्रेस शील्डसारखं काम करतं. यात ग्लायसिन बेटेन नावाचं एक संयुग असतं, जे झाडाच्या पेशींना तीव्र उष्णता किंवा पाण्याच्या कमतरतेतही पाणी धरून ठेवण्यास मदत करतं. यामुळे काय होतं तर पीक लवकर कोमेजत नाही, ते जास्त वेळ तग धरतं. जमिनीसाठीही याचे दुहेरी फायदे आहेत. यातील पॉलिसॅक्राइड्स नावाचे घटक मातीच्या कणांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या गोंधासारखं काम करतात. यामुळे मातीची रचना सुधारते, ती भुसभुशीत होते, त्यात हवा खेळती राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. आणि एक विशेष फायदा म्हणजे याचा जो तीव्र समुद्रासारखा वास असतो, तो सूत्रकृमींसारख्या म्हणजे निमॅटॉडसारख्या मुळांवर हल्ला करणाऱ्या किडींना दूर ठेवतो, ज्यामुळे रासायनिक कीटकनाशकांवरचा आपला खर्च कमी होऊ शकतो. हे सगळं ऐकून खूप छान वाटतंय, पण कोणत्याही चांगल्या उत्पादनाचे फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा त्याचा वापर योग्य प्रकारे योग्य वेळी केला जातो, बरोबर? याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी ते कधी, कसं आणि किती प्रमाणात वापरायचं हे माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. चला तर याच्या व्यावहारिक वापराविषयी सविस्तर जाणून घेऊया. समुद्री शैवाल अर्क बाजारात मुख्यत्वे 3 स्वरूपात मिळतो: दाणेदार, द्रव आणि उच्च शुद्धतेचे फ्लेक्स किंवा खडे. जर तुम्ही दाणेदार स्वरूपात वापरत असाल तर पेरणीच्या वेळी युरिया किंवा DAP सोबत मिसळून एकरी 8 ते 12 किलो द्या. हे जमिनीत हळूहळू विरघळतं आणि पिकाला दीर्घकाळ उपलब्ध राहतं. फवारणीसाठी द्रव स्वरूप उत्तम आहे, कारण ते पानांवाटे लवकर शोषलं जातं. याचं प्रमाण आहे 2 ते 3 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून दर 15 दिवसांनी फवारणी करावी. आणि जर तुम्ही ड्रिप इरिगेशन किंवा ड्रेंचिंग करणार असाल तर उच्च शुद्धतेचे म्हणजे 98% शुद्ध फ्लेक्स वापरा. लहान पिकांसाठी एकरी 500 ग्रॅम ते 1 किलो आणि फळबागांसाठी एकरी 2 किलोपर्यंत वापरू शकता. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा: हे फ्लेक्स थेट पाण्याच्या टाकीत टाकू नका. आधी एका बादलीत व्यवस्थित विरघळून घ्या, गाळून घ्या आणि मगच टाकीत टाका, नाहीतर तुमची ड्रिप चोक होऊ शकते. सर्वोत्तम परिणामांसाठी योग्य वेळी वापर करणं खूप गरजेचं आहे. पिकाच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे वाढीचा, म्हणजे पेरणीनंतर 15 ते 25 दिवसांनी. यावेळी वापरल्यास मुळं आणि फांद्या चांगल्या फुटतात, ज्यामुळे झाडाची वाढ एकदम जोमदार होते. दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे फुलोरण्याच्या आधी. यावेळी वापरल्यास फुलांचे देठ मजबूत होतात, फूलगळ कमी होते आणि पर्यायाने फळधारणा वाढते. तिसरा टप्पा म्हणजे जेव्हा फळं मोठी होत असतात किंवा दाणे दुधावर आलेले असतात. यावेळी वापरल्यास फळांचं आणि दाण्यांचं वजन वाढतं,
त्यांची चकाकी सुधारते आणि साठवण क्षमता वाढते, ज्यामुळे बाजारात चांगला भाव मिळतो. आणि चौथा टप्पा म्हणजे पक्वतेच्या वेळी, ज्यामुळे फळं भाज्या एकाच वेळी तयार होतात आणि त्यांना एकसारखा आकर्षक रंग येतो. ऋतूनुसारही याचा वापर थोडा बदलतो. हिवाळ्यात दिवस लहान असतात आणि सूर्यप्रकाश कमी मिळतो. अशावेळी हे प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवून पिकांना मदत करतं. उन्हाळ्यात हे उष्णतेच्या ताणापासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. पण एक सर्वात महत्त्वाची चेतावणी लक्षात ठेवा. पावसाळ्यात जेव्हा हवेत खूप जास्त आर्द्रता असते किंवा पिकावर आधीच करपा, भुरी किंवा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल, तेव्हा याचा वापर कटाक्षाने टाळा. कारण यामुळे झाडाच्या पानांवरची आर्द्रता आणखी वाढते आणि पेशी अधिक नाजूक होतात, ज्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव दुप्पट वेगाने वाढण्याची शक्यता असते. आता आपण एका अतिशय गंभीर विषयाकडे वळत आहोत. जिथे फायदा दिसतो तिथे फसवणूक करणारेही येतातच. बाजारात अनेक बनावट उत्पादनं विकली जात आहेत, जी शेतकऱ्यांची मेहनत आणि पैसा दोन्ही वाया घालवतात. त्यामुळे आपण जे उत्पादन विकत घेत आहोत ते अस्सल आहे की नाही हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. बाजारातील आकडेवारी खरंच धक्कादायक आहे. असं म्हटलं जातं की गेल्या वर्षी विकल्या गेलेल्या ग्रोथ प्रमोटर्सपैकी 50% अधिक उत्पादनं एकतर बनावट होती किंवा त्यात भेसळ होती. अनेकदा त्यात फक्त रंगीत पाणी, गुळाची मळी किंवा बेंटोनाइट माती भरलेली असते. याचा अर्थ काय? की तुम्ही खर्च करूनही तुमच्या पिकाला काहीच फायदा होत नाही. उलट त्यातल्या हानिकारक घटकांमुळे जमिनीचं आणि पिकाचं नुकसानच होऊ शकतं. म्हणूनच अस्सल उत्पादन ओळखण्याच्या काही सोप्या चाचण्या आपण पाहूया. तुम्ही स्वतः या 4 सोप्या चाचण्या करू शकता. पहिली आहे वासाची चाचणी. अस्सल समुद्री शैवाल अर्काला एक तीव्र, समुद्रासारखा किंवा सडलेल्या मासळीसारखा वास येतो. जर बाटलीला वास येत नसेल किंवा गुळासारखा गोड वास येत असेल तर समजून जा की ते उत्पादन बनावट आहे. दुसरी, दाणेदार उत्पादनासाठी विद्राव्यतेची चाचणी. चांगलं उत्पादन पाण्यात टाकल्यावर 80 ते 85% विरघळतं. जर तळाशी खूप माती किंवा वाळू शिल्लक राहत असेल तर ते निकृष्ट दर्जाचं आहे. तिसरी आहे द्रव उत्पादनासाठी थेंबाची चाचणी. एका काचेच्या ग्लासात पाणी घ्या आणि त्यात एक थेंब टाका. अस्सल अर्क जड असल्यामुळे तो धाग्याप्रमाणे न विरघळता थेट तळाशी जातो. जर थेंब टाकताच पृष्ठभागावर फुटला आणि पाणी गढूळ झालं तर त्यात भेसळ आहे. आणि चौथी, रंगाची चाचणी. शुद्ध अर्काचा रंग गडद कॉफी तपकिरी असतो, काळाभोर नसतो. हातावर चोळल्यास तो मेंदीसारखा तपकिरी डाग सोडतो. आणि सर्वात शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा सुरक्षा इशारा. तुम्ही समुद्री शैवाल अर्क कीटकनाशकं आणि बुरशीनाशकांसोबत वापरू शकता, पण ते तणनाशकांसोबत कधीही चुकूनही मिसळू नका. कारण शैवाल अर्क झाडाला वाढण्याचा संकेत देतो, तर तणनाशक झाडाला मरण्याचा संकेत देतं. हे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध जैविक संकेत आहेत. जसं आपण गाडीचा ॲक्सलरेटर आणि ब्रेक एकाच वेळी दाबल्यावर गाडीचं नुकसान होतं, तसंच इथे पिकाचं नुकसान होतं आणि दोन्ही औषधांचा परिणाम नाहीसा होतो. तर या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो? समुद्री शैवाल अर्क हे शाश्वत शेतीसाठी एक शक्तिशाली आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं साधन आहे. खरेदी करताना नेहमी लेबलवर टेक्निकल घटकांचं प्रमाण तपासा आणि उच्च शुद्धतेचे उत्पादन निवडा. सर्वोत्तम परिणामांसाठी पिकाच्या योग्य वाढीच्या टप्प्यावरच त्याचा वापर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजारात होणारी फसवणूक टाळण्यासाठी खरेदी करण्यापूर्वी उत्पादनाची गुणवत्ता नेहमी तपासा. आज जशी आपली शेती हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधनांच्या कमतरतेचा सामना करत आहे, तेव्हा एक प्रश्न नक्कीच मनात येतो. आपल्या भविष्यातील अन्नसुरक्षेचं उत्तर कदाचित मोठमोठ्या प्रयोगशाळांमध्ये आणि रासायनिक कारखान्यांमध्ये नाही, तर या अथांग समुद्राच्या पोटात दडलेलं असेल का? यावर नक्कीच विचार करा. जर हा व्हिडिओ तुमचा विचार बदलत असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.